नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारवर 40,000 कोटींचा आर्थिक ताण, शेतकरी कर्जमाफी तुर्तास नाही, मंत्री शंभूराज देसाई यांची कबुली। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे रविवारी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी व लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वपूर्ण विधान केले। भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर 40,000 कोटींचा आर्थिक ताण आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र राज्य हे आर्थिक शिस्त पाळणारे देशातील अग्रगण्य राज्य असून वर्षभरात सरकारचे उत्पन्न वाढल्यानंतर त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल। राज्याची आर्थिक परिस्थिती एवढीही बिकट नाही, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरात विविध विभागांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार त्या विभागाचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत। आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही, कारण की यापूर्वी 40,000 कोटीचा भार लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे आलेला आहे। आता राज्य जर व्यवस्थित चालवायचं असेल तर अशी कर्जमाफी देता येणार देऊ शकत नाही असं ते म्हटलेले नाहीत। तुम्ही नीट बघा ते काय म्हटले आत्ताच्या परिस्थितीला मग 40,000 कोटीचा अतिरिक्त भार आलाय असं सुद्धा म्हटले। होय ना, मग आलायच। मग त्या अनुषंगाने मी विचारतोय की सध्या देऊ शकत नाही, आर्थिक अडचणीत आहे का? सध्या देऊ शकत नाही याचा अर्थ कायम देऊ शकणार नाही असं नाही। काल मुंबईमध्ये मराठी माध्यम, हिंदी माध्यम आणि इंग्लिश माध्यम, परवा दिवशी या तिन्ही माध्यमांच्या बरोबर ह्या विषयावर मी विस्तृतपणे बोललो। तेच तुम्हाला आता परत मराठीमध्ये सांगतो। 40,000 कोटीचा भार आला का लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे? तर जरूर आला, कारण ते आम्ही जाहीर केलं, त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आपण अनुदान दिलं। शेतकऱ्याला सुद्धा कर्जमाफी देण्याचं घोषणा केली का? तर महायुतीनं केली, पण आज तारखेला राज्याच्या तिजोरीवरती अधिकचा भार येण्यासारखी परिस्थिती नाही। त्याचं कारण डेफिसिट बजेट, तुटीचा अर्थसंकल्प हा आपण सादर केलेला आहे। आणि राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे का? तर तशी एकदम बिकट नाही। परत एकदा समजून घ्या, मी सुद्धा 2.5 वर्ष अर्थ विभागाचा राज्यमंत्री होतो। या ठिकाणी आपल्याला बाहेरील कर्ज उभारण्याची मर्यादा राज्य सरकार म्हणून जी आहे, त्याचं जे लिमिट केंद्रीय रिझर्व्ह बँकेने जे आपल्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला बाहेरील कर्ज उभं करायची मर्यादा, त्या मर्यादेमध्येच आपण अजून आहोत। मी दुसऱ्या कुठल्या राज्याचं उदाहरण देणार नाही, पण तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर देशातली अनेक राज्य अशी आहेत की त्या राज्यांनी ह्या मर्यादा ओलांडून कर्ज उभारलेली आहेत। पण महाराष्ट्र हे एक आर्थिक शिस्त पाळणारं राज्य आहे, त्यामुळं आपण त्या मर्यादेत राहूनच आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे। शिखर शिंगणापूरची शंभू महादेव यात्रा यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा प्रशासनाच्या वतीने बैठक। छत्रपती घराण्याबरोबरच अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं शिखर शिंगणापूरची शंभू महादेव यात्रा एप्रिल महिन्यामध्ये भरते आहे। यात्रेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने, मंदिर व्यवस्थापन त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली। शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेव यात्रा नियोजन बैठकीसाठी जिल्हाधिकारी पाटील हे रविवारी दुपारी 4 वाजता आले होते। त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। भाविकांसाठी व्यवस्था करण्यासाठी मी आणि माझ्या सर्व सहकारी या ठिकाणी आलो आहे। मला खात्री आहे की दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने शंभू महादेवाला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असतात। यावर्षी आपण भाविकांसाठी स्वतंत्र आणि अतिशय सुखकर, आनंददायी आणि आरोग्यदायी व्यवस्था करणार आहोत। कुठल्याही अपघाताबरोबर, कुठल्याही मतभेदाशिवाय यात्रा पार पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। सर्व शंभू भक्तांना शुभेच्छा देतो आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या वतीने आमचा सत्कार केला। या ठिकाणी याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, असे त्यांनी स्पष्ट केले। छत्रपती घराण्याचं त्याचबरोबर अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव यांची यात्रा एप्रिल महिन्यामध्ये आता भरते आहे। त्या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं सर्व विभाग, त्याचबरोबर मंदिर व्यवस्थापन,
त्याचबरोबर ग्रामपंचायत या सर्वांच्या वतीनं जी काही व्यवस्था या यात्रेकरूंकरिता करण्यात येते त्याची पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी आलो होतो. मला खात्री आहे की दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने शंभू महादेवाला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी दर्शनासाठी येत असतात. या सर्व भाविकांची व्यवस्था ही निश्चितपणे दरवर्षीपेक्षा चांगली होईल. मग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतेची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल. यावर्षी आपण महिला भगिनी ज्या आहेत, ज्या स्तनदा माता आहेत, त्यांच्यासाठी आपण स्वतंत्रपणे हिरकणी कक्ष स्थापन करत आहोत. त्याचबरोबर स्वतंत्रपणे पोर्टेबल शौचालयांची, स्वच्छतागृहांची व्यवस्था करत आहोत. तर ही यात्रा अतिशय सुखकर, आनंददायी आणि आरोग्यदायी जाईल. कुठल्याही अपघाताच्या विरहित, त्याचबरोबर कुठल्याही मतभेदाशिवाय ही यात्रा पार पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व शंभू भक्तांना शुभेच्छा देतो आणि छत्रपती उदयनराजे महाराज, राजमाता कल्पनाराजे यांच्या वतीनं आमचा जो सत्कार केला या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा शिखर शिंगणापूरला आला. हो, बरोबर आहे. तुमचा काय भावना आहे? नाही, यापूर्वी मी शिखर शिंगणापूरला आलेलो होतो. मी कुटुंबाच्या सोबत आलेलो होतो. त्यावेळेस मी जिल्हाधिकारी नव्हतो, एवढाच फरक आहे. परंतु जिल्हाधिकारी झाल्यानंतर मी आज प्रथमतः आलेलो आहे आणि मला आवर्जून यासाठी यायचं होतं की यावेळची यात्रा, त्याचं पूर्वनियोजन आणि त्याचबरोबर देवाचं दर्शन, ह्या तिन्ही गोष्टीसाठी आजचा हा दिवस आहे. आणि आज अतिशय छान दर्शन झालेलं आहे, अतिशय छान बैठक झालेली आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सर्व घटकांनी अतिशय छान भावना व्यक्त केलेल्या आहेत. ज्या अपेक्षा त्यांनी केलेल्या आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत, निश्चितपणे प्रशासन, त्याच्यामध्ये सर्व विभाग जे आहेत त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे, नोंद घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रशासन या वर्षीची यात्रा अतिशय छान पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नाही, ॲप म्हणण्यापेक्षा आपण सोशल मीडिया सगळे वापरतो. मग इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इतर सर्व माध्यमं आहेत. याच्या माध्यमातून आपण जी व्यवस्था करतोय प्रशासनाच्या वतीने किंवा ग्रामपंचायत किंवा स्थानिक मंदिर व्यवस्थापन समिती, वाहतूक व्यवस्था आहे, पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था आहे, ही नेमकी कुठे केलेली आहे, तिथं पोहोचण्यासाठी कुठला मार्ग आहे, हे सगळ्या भाविक भक्तांना कळालं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. आणि माहितीच्या अभावी जो काही गोंधळ होतो तो आपल्याला या निमित्ताने टाळता येऊ शकेल. अनेक यात्रामध्ये जसं भीमा कोरेगाव असेल, आषाढी एकादशी असेल, आपल्याकडच्या पाल आणि मांढरदेवची यात्रा झालेली, यावर्षी या यात्रामध्ये आपण हा प्रयोग केलेला होता. निश्चितपणे याही ठिकाणी आपण जर तो केला तर शेवटच्या भाविक भक्तापर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि त्यांना आनंद देणं हेच आपलं काम आहे. ते निश्चितपणे आपण करू शकतो. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत ॲडव्होकेट संजीवनी सुनील कांबळे यांचे यश. कोरेगाव येथील ॲडव्होकेट संजीवनी सुनील कांबळे यांनी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत यश संपादन केले आहे. अत्यंत लहान वयात त्यांनी परीक्षेत यश मिळवत कोरेगाव शहराच्या नावलौकिकात वाढ केली आहे. शहरातील दत्तनगर परिसरात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांच्या त्या कन्या असून त्यांचे शालेय शिक्षण शहरातील दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले आहे. सातारच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे 12वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज येथे विधी अभ्यासक्रम पूर्ण केला. पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ विधी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोरेगाव आणि सातारा येथील न्यायालयात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. कांबळे कुटुंबियांना शासकीय सेवेची पार्श्वभूमी असून वडील सुनील कांबळे यांनी सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतर ते पोलीस अधिकारी कर्मचारी बहुउद्देशीय संस्थेचे काम पाहत आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांशी ते निगडीत आहेतच. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार विजय कांबळे यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सातारा येथे श्रीराम महायज्ञ श्रीराम नवरात्र उत्सवास उत्साहात प्रारंभ. रामनवमीला यज्ञस्थळापासून शोभायात्रा. सालाबादप्रमाणे परमपूज्य जगद्गुरू श्री शृंगेरी शारदा पीठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद भारती तीर्थ महास्वामी आणि श्री विधू शेखर भारती महास्वामी या दोघांच्या प्रेरणा व आशीर्वादाने सातारा येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाला येथे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान 9 दिवस श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक 30 मार्च
वर्षे रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 दरम्यान हा महायज्ञ संपन्न होत आहे, अशी माहिती महायज्ञाचे संयोजक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी रविवारी सकाळी 10 वाजता दिली। या रामयज्ञ सोहळ्यात गुढीपाडव्याला सकाळी 8 वाजता ब्रह्मध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारून शांतीसूक्त पठण, श्रीराम महायज्ञ प्रधान संकल्प, गणपतीपूजन, पुण्य वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, स्थलशुद्धीसाठी उदकशांत श्रीराम पंचायतना सहित पीठस्थ देवतांचे आवाहन पूजन, अग्निमंथन, अग्निस्थापना, नवग्रह यज्ञ व पुरुष सूक्त हवन होऊन श्री रामनामाचे हवन केले। यावर्षी श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत प्रयागराज येथे संपन्न झालेल्या महाकुंभ मेळ्याचे औचित्य साधून श्रीराम महायज्ञ स्थळावर महाकुंभाचा भव्य देखावा उभारला आहे। शंकराच्या जटेतून वाहणारी गंगा नदी आणि तिच्या किनाऱ्यावर आनंदाने सहभागी झालेले महाकुंभ मेळ्यातील नागरिक तसेच धनुर्धारी रामाची भव्य मूर्ती यावर्षी या यज्ञस्थळाचे विशेष आकर्षण आहे। यज्ञस्थळाच्या प्रांगणात काढलेल्या भव्य विधी दरंगी रांगोळ्या तसेच नयन मनोहर असे आकाशकंदील लक्ष वेधून घेणार आहेत। या श्रीराम महायज्ञस्थळी विविध देवदेवतांचे पीठ स्थापन करण्यात आले असून त्याला पार्श्वभूमी म्हणून अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील बाल श्रीरामची भव्य मूर्तीचा कट आउट फ्लेक्स लक्ष वेधून घेणार आहे। पाटण तालुक्यातील दुर्गम डाकेवाडी काळगाव येथे डाकवे परिवाराने उभारली पुस्तकांची गुढी। अभिनव उपक्रमाद्वारे समाजाला दिली दिशा। पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील सौ रेश्मा डाकवे व डॉक्टर संदीप डाकवे या दाम्पत्याने उभारू पुस्तकांची गुढी, लावूया वाचनाची गुढी असे म्हणत रविवारी सकाळी 10 वाजता पुस्तकांची गुढी उभी करून अभिनव पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला। घरातील विविध विषयांची पुस्तके एकावर एक ठेवून उंच गुढी उभारली, त्यावर तांब्याचा लोटा ठेवून त्याला कापड गुंडाळले, गुढीला फुलांचा हार चढवला, गुढीचे औक्षण करून पुस्तकांच्या गुढीला नैवेद्य दाखवला। डाकवे परिवाराने उभारलेली ही गुढी परिसरात अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला। घरासमोर गुढी उभारून सर्वजण आपली संस्कृती परंपरा जपतात, त्यासोबतच पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृती वाढवणे हा त्यांच्या संकल्पनेमागचा हेतू आहे। यापूर्वी डाकवे परिवाराने वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी पुस्तकांचं झाड, पुस्तकांचं भेट अभियान, पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत, स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या साहित्य पुरस्कार, प्रतिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, गणपतीला पुस्तकांची आरास, सांचीच्या बोरन्हान समारंभाला देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षर संस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, भिंतीचित्र, काव्यस्पर्धा आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत। याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहिण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे।